मंडळी 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्य दिनी तुम्ही नॉनव्हेज खाल्लं की व्हेज यावरून तुमची देशभक्ती ठरणार आहे। तुम्ही म्हणाल हे काय लॉजिक आहे? हाच प्रश्न मलाही पडला। पण सध्या सुमारांची एवढी सद्दी वाढली आहे की त्यांची आणि लॉजिकची कधी गाठभेट होत नाही। त्यामुळे लॉजिकला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राज्यातल्या काही महापालिकांनी स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचं फरमान काढलंय का असा सवाल विचारला जातो। कारण महापालिका प्रशासकांना आता काहीच काम उरलेलं नाहीये, अगदी काहीच नाही। शहरांमधले रस्ते संगमरवरी दगडासारखे अगदी गुळगुळीत झालेत। शहरांमधील रस्त्यांवरून वाऱ्याच्या वेगानं गाड्या धावतायत। शेवटचं ट्रॅफिक लागलं त्याला काही वर्ष उलटली आहेत। नळाला तर मिनरल वॉटरचं पाणी येतं, मिनरल वॉटरचं। गटारं वगैरे तर इतिहास जमा झाली आहेत। आजच्या पिढीला गटारं कशी असतात हे दाखवण्यासाठी संग्रहालयात न्यावं लागतंय। महापालिका क्षेत्रात दुर्बीण लावून शोधलं तरी तुम्हाला कचऱ्याचा कण दिसणार नाही। भ्रष्टाचारासाठी उद्या प्रोत्साहन भत्ता दिला तरी कोणी भ्रष्टाचार करणार नाही, इतका प्रामाणिकपणा महापालिकांमध्ये रुजलाय। एकूणच काय तर महापालिकेची जी बेसिक कामं आहेत ना ती सगळी संपली आहेत। मग आता फावल्या वेळेत काय करायचं असा प्रश्न सर्वेसर्वा झालेल्या प्रशासकांना पडला नसेल तर नवल काय। मग त्यांनी महापालिका क्षेत्रातल्या नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती कशी रुजेल यासाठी कंबर कसली, इतिहासाचं उत्खनन सुरू केलं। कल्याण डोंबिवली महापालिकेतल्या प्रशासकांनी युरेका युरेका म्हणत जुन्या फायली वाळवींच्या पोटातून बाहेर काढल्या तेव्हा त्यांना जवळपास 35 वर्षापूर्वीचा एक ठराव सापडला। त्यात लिहिलं होतं स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदी करावी, कारण देशभक्ती वाढते, राष्ट्रीय सणांचं पावित्र्य वाढतं, सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहते। बाकीच्या महापालिकांचे प्रशासक सुद्धा या अत्युच्च दर्जाच्या संशोधनानं इन्स्पायर झाले, कारण त्यांच्याकडे आता कुठलेही प्रश्न राहिलेले नाहीयेत। त्यांनी मग धडाधड फरमान काढले। ज्या सुपीक डोक्यातून हे तुगलकी फरमान निघाले त्याच्यावर काही लोकशाही मांडणारे लोक टीका करतात। कारण मांसाहार बंदीमुळे स्वातंत्र्य दिनी व्यक्तीच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येते असा त्यांचा आक्षेप आहे। मांसाहार आणि शाकाहाराचा राष्ट्रभक्तीशी काय संबंध असा भाबडा प्रश्न ते विचारतायत। तर दुसऱ्या बाजूला एका दिवशी मांसाहार केला नाही तर काय फरक पडतो असा प्रश्न काही बुद्धिमान विचारतायत। मांसाहार कुणी कधी करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। भारतीय संविधान सांगतं अनुच्छेद 21 हा जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करतो। त्यामध्ये जेवणाची निवड आपल्याला करण्याचा अधिकार आहे। बंदीमुळे हा मूलभूत हक्क हिरवला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय।